त्याला ज्ञानाचा प्रकाश देणारा आणि ज्ञान काय आहे हे दाखवणाऱ्या, जो जे वांचील तोते लाहो प्राणी जात असं सांगणाऱ्या, हे भगवंता ज्याला जे जे हवंय ते मिळू दे असं सांगणाऱ्या आमच्या ज्ञानोबा माऊलीचा जन्म झालेला आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, ज्याला कैवल्याचा ज्ञान काय आहे ते माहित नाही, प्रगटला पुतळा. पंडितांनी आणि शास्त्रकारांनी नको त्या गोष्टी समाजासमोर मांडून ज्ञानापासून ज्यांना दूर घेऊन गेलेला आहे, अशा सर्वसामान्य माणसाला ज्ञान मिळायला हवं. हे भगवंता, तू गीता सांगितलीस खरी, पण लोकांना ती किती समजली हा मुळात प्रश्न आहे. ती समजायला हवी, सर्वसामान्य माणसाला प्राकृत मध्ये रुचायला हवी. याच्यासाठी पुतळा प्रगटला वेगळ्या पद्धतीनं आता समाजाला जर बदलायचं असेल तर हातात शस्त्र घेऊन उपयोगाचं नाही. आतापर्यंत भगवंतांनी वेळोवेळी हातामध्ये शस्त्र घेतलं. रावणाला मारता यावं म्हणून प्रभू रामचंद्रांना शस्त्र उचलावं लागलं. कंसाला मारता यावं म्हणून श्रीकृष्णाला हातात शस्त्र उचलावं लागलं. फक्त प्रल्हादाचं रक्षण करता यावं म्हणून भगवंताला यावं लागलं. पण आता जर समाज व्यवस्थेला बदलायचं असेल तर हातामध्ये शस्त्र नाही तर हातामध्ये शास्त्र घ्यावं लागेल. आणि ते शास्त्र हातामध्ये घेऊन आमच्या ज्ञानोबा माऊलींचा जन्म झालाय. त्यानंतर जन्माला आली ते म्हणजे सोपान काका, आणि नंतर जन्माला आली ती म्हणजे आमची मुक्ताई. मुक्ताईचा जन्म म्हणजे इथं असलेल्या